शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम. शिर्डीचं खूप भलं होईल जर तुम्हाला रोज अशीच स्वप्न येत राहिली. कुलकर्णी सरकारांचा विजय असो. कुलकर्णी सरकारांचा विजय असो. मडका आहे, तुमच्या शाळेमध्ये ठेवा. मुलांसाठी पाणी पिण्याच्या कामी येईल. अल्लाह मालिक. हरिओ. माधव. हाँ बोला. हा हे माधव सुशिक्षित आहे. उद्यापासून हेच शिकवतील या शाळेमध्ये. आणि हेच आहेत या शाळेचे करता धरताही. शाळा उद्यापासून सुरू होईल. आपण सर्वांनी आपापल्या मुलांना दाखल करून घ्या. आणि कोणाची जर काहीही सूचना असेल तर कोणताही संकोच न बाळगता तुम्ही मला येऊन भेटू शकता, कधीही, कोणत्याही वेळी. हरिओम. चल आई, मला या शाळेत दाखल व्हायचंय. गप्पा बस. अरे आई, पण मला शिकायचंय. ही शाळा आपल्यासारख्या लोकांसाठी नाहीये जिप्री. आपल्यासारख्या लोकांसाठी म्हणजे? एवढ्या वर्षात एवढंही समजू नाही शकलीस की आपण इतर लोकांपेक्षा वेगळं. कुणी खेळायलाही येत नाही तुझ्यासोबत तर शिकतील कसे? नाही शिकू देणार. असं काय आहे आपल्यात की कोणीही आपल्याला त्यांच्यासोबत ठेवत नाही? माधव, ही आहे तुझी शाळा आणि घरही. मला वाटलं तुम्ही माझ्यावर रागवलात म्हणून मला घरातून जाण्यास सांगितलं. पण तुम्ही माझ्यावर जी कृपा केली आहे, कामही सोपवलं तेही इतकं महान. ही तर नोकरी आहे माधव. खरं काम तर काही वेगळंच आहे. परतून सांगेनच. हरिओम. बायजा प्रसाद. आई, माझे हात खराब काही आहेत. हरकत नाही. तोंड उघड. अगं उघड ना. बायजा. हो आई. इथे बस बस बस. आज मंदिरात सगळे कोणाबद्दल बोलत होते माहितीये? खंडोबाच्या मंदिरात खंडोबाबद्दलच बोललं जाणार ना. खंडोबा रायांबद्दल तर रोजच बोलतात. आज सगळे कुलकर्णी सरकारबद्दल बोलत होते. माहितीये का, कुलकर्णी सरकारांनी शिर्डीत शाळा उघडलीये. तेही खंडोबा रायांनी कुलकर्णी सरकारांना स्वप्नात येऊन दर्शन दिलं आणि शाळा उघडायला सांगितली. किती पुण्याचं काम आहे ना. आपणही त्यांना साथ दिली पाहिजे. आई, चांगल्या कामाला साथ देण्यासाठी आपण कधीच नाही म्हटलं नाही. आपण कुलकर्णी सरकारांच्या विरोधात कधीच काही केलं नाही आणि तसं काहीही करण्याची आपली इच्छाही नाहीये. म्हणून आपल्याकडून जे काही होईल ते आपण नक्की करूया. आता तुम्ही तयार व्हा. आपल्याला म्हाळसा पतीजींच्याकडे जायचंय ना. आज यमुनीचा साखरपुडा आहे.
मी लवकर अंगण झाडून घेते. इच्छा नाही ना कुलकर्णी सरकारांच्या विरुद्ध काही करण्याची? ते आपल्याला आपल्या वागणुकीने सिद्ध करावं लागेल. जोपर्यंत त्या ढोंग्याची साथ नाही सोडत ना, कुलकर्णी सरकार आपल्याला त्यांचे शत्रू समजणार. आपल्याला दुसऱ्यांशी काय, फक्त आपलं बघायचं आणि आनंदी राहायचं. आई, साई सुद्धा आपलाच आहे ना. मुलगा मानलाय मी त्याला आणि त्याने मला आई मानलंय. तू स्वतःच खरं करणार ना? माझं काहीच ऐकणार नाहीस ना? बायजा, तुम्ही अजून तयार नाही झालात? यमुनाच्या साखरपुड्याला जायचंय ना? हो, आम्ही आता तेच बोलत होतो. मी तयार होऊन येते. आई, तुम्ही सुद्धा लवकर तयार व्हा. हो हो. पाय ठेवा. नको, राहू द्या. अरे जावई बापू, प्रथा आहे, पूर्ण तर करावीच लागेल ना. ठेवा. आई वडिलांनी पुढे या आणि पुढचा विधी पूर्ण करा. अभिनंदन तुम्हाला पण. आमच्या यमुनेला एवढं चांगलं सासर मिळालं आणि तेही हुंडा न देता. माझा तर विश्वासच बसत नाहीये की आमच्या भाग्यात हे होतं. मला आधीपासूनच विश्वास वाटत होता की आमच्या यमुनेची सोयरीक जमेल तर अगदी अशीच. साई म्हणालेच होते ना. साई? होय. हे साई कोण आहेत? किती बरं झालं असतं हे सांगता आलं असतं की साई कोण आहे ते. एक आभास आहेत साई, शाश्वत सत्याचा आभास. नाही त्यांना समजता येईल आणि नाही त्यांची व्याख्या करता येईल. मी तर एवढंच बोलू शकतो साईंसाठी की ते खंडोबाचा आशीर्वाद आहेत आमच्या शिर्डीसाठी. तुमचं ऐकून मला सुद्धा साईंना भेटण्याची इच्छा होते. मी तुम्हाला अवश्य घेऊन जाईन. माझी तर इच्छा आहे की तुम्ही साईंना भेटल्याशिवाय जाऊ नये. मग विलंब का? आताच चला. होय. काय म्हणतोस? तूही येतोस का? पाहिलं तुम्ही सर्वांनी, आतापासूनच सगळं यमुनेला विचारून करू लागलाय हा. एवढी माणसं दाखल्यासाठी?
आणि ते पहिल्या दिवशी. साई, तुम्ही तुम्ही ओळखता साईंना? जेव्हा मी रात्री रस्ता चुकलो होतो तेव्हा यांनीच मला मार्ग दाखवला. ऐका, मी कोपरगावला जात होतो. रस्ता चुकलोय आणि रात्रही फार झालीये. काळच सांगेल की रस्ता चुकलात की मार्ग सापडला. काळच सांगेल की रात्र होणं विनाकारण घडलं की नाही. काळापेक्षा बलवान कोणी आहे का? नाही, काळ तर सर्व काही आहे. त्या दिशेला पहिलं घर खंडोबा मंदिराचे पुजारी म्हाळसापतींचं आहे. ते तुम्हाला मदत करतील. बर. हो म्हणती नशीब जयाला असे कर्म फळ रे, जगी कर्म योगाचा अल्लाह मालिक. रे द्याया तुझ पाशी ऐसा हाच एक पळ रे, करीचे सत्कर्म सदा ते जगणे सफळ. ज्याला मी योगायोग समजत होतो तो वास्तवात तुमचा आशीर्वाद होता माझ्या यमुनेसाठी. साई, साई, मला क्षमा करा. हुंडा देणं अशक्य असल्याच्या भीतीने माझ्या मनात किती विष भरलं होतं. हे आता माझ्या लक्षात आलंय. मला क्षमा करा साई, मला क्षमा करा. कधी कधी अमृत मिळवण्यासाठी विष निघून जाणंही अत्यावश्यक असतं, हो ना? आणि निळकंठासारखे तुम्ही आमच्या आयुष्यातील विष पीत चाललाय साई. किती दुर्दैवी आहोत आम्ही की तुमच्या महानतेच्या अथांग सागरातील एक आम्ही पाहू शकत नाही. किती दुर्दैवी आहोत. यमुनेला पत्नी म्हणून स्वीकारणं फक्त तुझ्या किंवा यमुनेच्या नाही, तर तुम्हा दोघांच्या कुटुंबियांच्या सत्कर्माचं फळ आहे. तुम्हा दोघांमध्ये सुखाचं महत्व समजण्याचा विवेक नेहमी असाच राहावा. भामा, त्या पडक्या घरात कोण राहतं? अहो, तुम्हाला आठवत नाही? ते सकाळी आले होते ते फकीरासारखे, मडकही देऊन गेले ते. पण आहेत कोणते की एवढी सगळी माणसं त्यांना भेटायला येतात? आता इथे आपण आलोच आहोत तर हळूहळू सगळं कळेलच आपल्याला. मला तर ह्या गोष्टीचा आनंद आहे की तुम्हाला नोकरी मिळाली आणि आपल्याला राहण्यासाठी घर. काय गुरुजी? नोकरी विचार तर मीही असाच केला होता. पण माहितीये, आज सकाळी कुलकर्णी सरकार काय म्हणाले?
की नोकरी तर ही आहे जी मी करतोय, पण त्यांना माझ्याकडून वेगळंच काम करून घ्यायचंय. या सरकार. हरिओम. हरिओम. माधव, कसं वाटतंय? नवीन घर, नवीन नोकरी. उत्साह पण आहे आणि खरं सांगू तर थोडी भीती सुद्धा. तुम्हाला आणि शिर्डीतल्या लोकांना ज्या माझ्याकडून अपेक्षा आहेत, माहित नाही मी त्या पूर्ण करू शकेन की नाही, पण मी एवढं सांगू शकतो, मी अगदी जीव ओतून काम करेन. हरिओम, तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे मला. सरकार, हे जे पडकं घर आहे तिथे कोण राहतं? का? काय नाही, असंच. आज बरीच माणसं आली होती तिथे त्यांना भेटायला. काहीतरी विचित्र वाटलं ना? हरिओम, आता तूच सांग मला माधवा, कशी असेल ती व्यक्ती जी एकटी राहत आहे त्या पडक्या वाड्यात? आणि का? काय आवश्यकता आहे? असे कोणते कार्य आहे जे सर्वांच्या दृष्टीपासून दूर राहून, लपून असे पडक्या वाड्यात राहून त्याला करावं लागत आहे? हरिओम, मला माधवाशी एकांतामध्ये बोलायचं आहे. हो. माधवा, माधवा, कोण राहतं ते पडक्या वाड्यात सांग? चोर, लुटारू, क्रांतिकारी, इंग्रज सरकारचे शत्रू, जे समाजात अराजक माजवू पाहत आहेत, अस्थिरता आणू पाहत आहेत. म्हणून तर या ढोंग्यावर इंग्रज सरकारचा संशय आहे. फक्त शब्दांच्या जाळ्यामध्ये गुंतवतो. आणि तुला तर माहितच आहे आमची प्रजा देव संबंधित कोणत्याही गोष्टीला प्रश्नच करत नाहीत. अंधविश्वासू लोकांचा समाज आहे हा. आम्ही तर म्हणू मूर्खांचाच समाज आहे हा. आपल्याला समाजाला सत्य दाखवावं लागेल माधवा. आणि समाजाला सत्य दाखवण्यासाठी माधवा, आपल्याला प्रजेचे डोळे, प्रजेचे कान, प्रजेचे नाक बनावे लागेल. मी म्हटलं होतं ना तुला माधवा, सांगू तुला तुझे काय काम आहे ते? हेच आहे. तुझे काम आहे त्याच्यावर कायम पाळत ठेवणे. हे पाहत राहणे की त्या वैराग्याला भेटायला कोण येतं, कधी येतं, त्याची दिनचर्या काय आहे. त्याच्या प्रत्येक क्रियाकलापाचा लेखाजोखा हवाय आम्हाला.